अनेक वेगवेगळी कामं करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातून बारामती शहर, बारामतीचा ग्रामीण भाग कसा आपल्याला जास्त चांगला सुशोभीकरण पण करता येईल आणि लोकांच्या सोयी पण करता येतील, त्या उद्देशाने मी मगाशी एक नाव घ्यायचं राहिलो, परंतु आमच्या CNG गॅस पंप जो आहे त्याचे कोण आले CNGचे ताम्रपर्णी, अरे नाव नीट सांग ना. ताम्रपाणीजी जमलेले सगळे श्रीधर ताम्रपाणी, श्रीधरच ना, इथं ताम्रपर्णी लिहिलंय. श्रीधरजी तुमचं ताम्रपाणी आहे का ताम्रपर्णी आहे? हा मग बरोबर आहे. इथं याच्यामध्ये बरोबर लिहिलंय श्रीधर ताम्रपर्णी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर टोरंटो गॅस आणि त्यांचे सगळे सहकारी. तसंच मनीष अग्रवाल आले का बरं? तिथं गर्दी करू नका, इकडच्या बाजूला बस. त्यांनी काय बसणार ना, मी झालं की तू गाडीत बसून जाणार बस तिथं. त्याच्यात त्यांना गर्दी होती, ते दोघं आता बाळासाहेब अध्यक्ष केला आणि त्याला रेटलंय काय. जमलेला बंधू भगिनींना माझ्या करून करणं. आज सकाळी मी अशोक लालासाहेब जगतापांच्या आमच्या सहकार्याच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन केलं. आज आपल्या इथं करतो. माझा खूप दिवस मनात होते, तर मी अनेक चेअरमनला सांगायचो की बाबा हा इतका महत्त्वाचा चौक आहे, इकडनं लेंडी नाल्यामध्ये आपण तिकडे जातो, तिथून वाहनं येतात, इकडनं वाहनं येतात. आता तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं हा रस्ता 4 पदरी झाला आहे. बाळासाहेब इथं चांगलं, बाळासाहेब कुठे, बाळासाहेबांचं इथं चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे. बाळासाहेब मला आता सांगण्यात आलं, आता इथं मध्ये सगळी झाडं वगैरे लावून घेतली, परंतु त्या करा नदीच्या पुलापासून आपल्याला शेवट खरेदी विक्री संघाच्या जागेपर्यंत सगळीकडेच अशा प्रकारची झाडं ती लावायची. तर ती जबाबदारी आता तुम्ही घेतली असं सचिननी मला सांगितलं. माझी बारामतीकरांना विनंती, मी अनेक कार्यकर्त्यांना म्हणतो की बाबा ज्यांना ज्यांना अशा प्रकारच्या सार्वजनिक कामामध्ये आवड असेल त्यांनी पुढे यावं. मलाही अनेक लोकांची गरज आहे, कारण मी अधिकाऱ्यांना तर सगळ्यांना सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लावतो. मी ज्यावेळेस इथं असतो त्यावेळेस ते त्यांच्या परीनं कामं करतायत. आता रोकडे चीफ ऑफिसर नवीन नगरपालिकेला आणलेले प्रांत आहेत, मामलेदार आहेत, आता ढेपे आहेत, पूर्वी ढेपे इथं काम करत होते, धोडपकर आहेत, पवार आहेत, असे अनेक लोक BDO आहेत, सगळेजण ही कामं करत असतात. परंतु त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांची पण साथ मिळाली किंवा काही सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जे बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये घडतं, त्यांची टीम इथं सगळी काम करते, तशा पद्धतीनं सगळ्यांनी कामं केली तर खूप बरं होईल. खूप शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आणखी गतीनं आपण विकास त्या ठिकाणी करू शकू. बीज गुणन केंद्राचं काम चाललंय, तुम्ही किती लोकांनी जाऊन बघितलं मला माहिती नाही, पण बघा, पहिलं ते एकदम माळरान आणि आता काय तिथं परिस्थिती बदलली गेलेली आहे. अशा अनेक गोष्टी आपण बदलतोय. आत्ताच आम्ही खंडोबानगर आपल्या म्हाडा आणि माझा मेडतचा जो परिसर आहे तिथं वैद्यकीय आयुर्वेदिक कॉलेज आपण मंजूर केलेलं आहे. त्याच्याबद्दल पण साधारण प्लॅन आता तयार करून तेही काम आपल्याला सुरू करायचं आहे. त्या रस्त्याची आता रहदारी वाढणार आहे. मला आत्ताच सांगण्यात आलं चेअरमनकडनं आणि व्यवस्थापकीय संचालकाकडनं की विक्री आता बऱ्यापैकी झालेली आहे. आपल्या इथं पेट्रोल डिझेल पंप अनेक झाले, परंतु पुढं हळूहळू काही वर्षांनी पेट्रोल डिझेलची वाहनं इतकी कमी होत जाणार आहेत आणि इलेक्ट्रिकची वाहनं वाढणार आहेत. CNGची वाहनं ही देखील आहेत. आता इथं CNGची लाईन, मला काही सहकारी मित्र म्हणत होते की दादा लांबपर्यंत लाईन लागते. आपल्या ह्याही पंपावर CNGची व्यवस्था केली. आपल्या खरेदी विक्री संघ MIDCतला जो पंप आहे बिगबँड रोडचा, तिथंही आपण व्यवस्था केली. जळोचीच्या पण पंपावर आपण त्या ठिकाणी व्यवस्था करतोय, तिथंही CNGची व्यवस्था होते. आणि लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या आपल्या संस्थेच्या मार्फत पण देण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. इथं जसं नंदन पेट्रोल पंप आहे, CNG गॅस पंप आहे, तसं नंदन मिल्क पार्लर आपण केलेलं आहे. आपल्या दूध संघामध्ये साधारण 9 प्रॉडक्ट हे इथं विक्रीला ठेवले जातात. गाईचं दूध, म्हशीचं दूध, बासुंदी, खवा,
त्याच्यामध्ये पेढा, पनीर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि सध्या सुरुवात आहे. तर मी सांगितलं की दादा साधारण व्यवसाय त्या ठिकाणी होतो 1000 म्हणजे जेवढ्या काही विक्री होती त्याच्यातनं कमिशन वगैरे जाऊन साधारण 900 ते 1000 रुपये राहतात. परंतु 2 माणसं तिथं कामाला असल्यामुळे त्यांचा पगार सध्या निघतोय. पुढं व्यवहार वाढेल. PDCC बँकेचं पण इथं चांगल्या प्रकारचं आपण ATMची सुविधा दिलेली आहे. इतर पण काही बँका आलेल्या होत्या परंतु आपल्या सगळ्यांची जिल्ह्याची ती PDCC बँक आहे आणि त्याच्यामुळे मी चेअरमनला आणि बाकीच्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही प्राधान्य PDCCला द्या. चेअरमन आलेले त्यांच्या बाकीचे सगळे चव्हाण वगैरे बाकी सहकारी आलेले त्यांचंही मी तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करत असताना मला आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची की इथं पंप करताना काही पहिलं डिझाईन केलेलं होतं पण मी पाहणीला आल्यानंतर मला ते आवडलं नाही. मी नंतर ते काढायला सांगितलं आणि नंतर जे साधारण पेट्रोल पंप चालवतात जे थोडंसं त्यांना अभ्यास आहे, अनुभव आहे, अशा लोकांना विचारल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की दादा ह्या पद्धतीनं केलं तर ते जास्त योग्य ठरेल आणि मग तशा प्रकारे आपण व्यवस्था केली आणि आता सगळेच आपली लोक म्हणतात की दादा हे खूप चांगलं झालेलं आहे. आता इथं लवकरच एक बस स्थानक पण आपण बस स्टेशन पिकअप शेड पण आपण करणार आहे. त्याचंही काम लवकर सुरू होईल. आता खंडोबानगरच्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी त्यांचं ग्रामदैवत ना रे ते देऊन फोटो देऊन माझं स्वागत केलं. मी आत्ताच धोडपकरांना सांगत होतो की आपला हा जो रोड आहे ह्या रोड रुंद करत असताना सगळ्यांनी सहकार्य केलं. बारामतीकरांनो तुम्ही सहकार्य करताय त्यामुळं मी तुमचा प्रतिनिधी या नात्यानं हा विकास करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. मला त्या कॉर्नरला पण जागा पाहिजे होती तिथंही तुम्ही ती जागा दिली. इथल्याही बाबतीमध्ये काही आपला मंदिराचा प्रश्न मी रात्री यायचो अपरात्री यायचो तुम्ही सगळे इथं बसलेले असायचा चर्चा करायचा. एक गोष्ट चांगली आहे की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण कामं करत असताना तुमचा एक विश्वास आहे की बाबा ही व्यक्ती आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि ती गोष्ट खरी आहे. त्याच्यामुळं पुढं रस्ता मोठा करत असताना आता ब्रिजचंही काम धोडपकर म्हणले दादा क्लोजर आला. क्लोजर कधी 15 ऑक्टोबर होतं. 15 ऑक्टोबर नंतर ज्याला कुणाला काम खत्रीला दिलंय का ब्रिजचं त्याला ढेपे ताबडतोब ते काम करायला सांगा जेणेकरून आपली दिवाळी 3 नोव्हेंबरला आहे तर तोपर्यंत होणार नाही परंतु किमान खालनं काम वर येईल. काही डिवायडरला तुम्ही जायला यायला जागा जास्त ठेवल्या त्या जरा आपल्याला कमी कराव्या लागतील नाहीतर ॲक्सिडेंट त्या ठिकाणी वाढतील. मेढत पण आता नगरपालिकेमध्ये घेतलेलं आहे. सगळीकडे लाईटची आत्ता सकाळी 18 मीटरच्या रस्त्याची पण व्यवस्था आपण केलेली आहे. काही रस्ते तुमच्या सर्वांच्या करता तिकडं फलटण रोडवरून मोठा रस्ता येईल आपल्या नीरा बारामती रोडला. तिथून तो रस्ता येईल आपल्या मेढत बारामती रोडला आणि तिथून पुढं पाटसच्या रोडला मिळणार आहे. असे रस्ते 2-2 करतोय. त्याच्यामध्ये निधीची आता थोडी अजून गरज आहे असं ढेप्यांनी मला सांगितलं, सचिनने मला सांगितलं. त्याच्यामध्ये पण येणाऱ्या अर्थसंकल्प बजेट अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये मी तुम्हाला निधी देण्याचं काम करीन. नदीचंही काम चाललेलं आहे. काही पूर्वीच्या काळामध्ये आपल्याच काही सहकाऱ्यांच्याकडनं आम्ही निधी दिल्यानंतर नियमाच्या अधीन राहून कामं केली पाहिजे परंतु ती स्मशानभूमी आता जरा काढावी लागेल. खंडोबानगरमध्ये पण पाणी शिरू नये म्हणून ही सगळी व्यवस्था आम्ही आज ठरवलेलं आहे की थेट मेढतपासून मळदपर्यंत सगळी नदी स्वच्छ करून टाकायची. सगळ्या नदीला आत्ता जिथं चॅनल केलेलं आहे तसा चॅनल करायचा आणि 3 ठिकाणी आत्ता मी दशक्रिया विधीच्या तिथं गेलो होतो तिथं पण जरा रुंद आपण करतोय. पाण्याचा तिथं बॉटलनेक होतोय आणि तशाच पद्धतीनं दशक्रिया विधीची व्यवस्था एक मेढतची सुरुवात होती तिकडं करतोय आणि एक मळदच्या ठिकाणी करतोय. अशा पद्धतीनं स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल, दशक्रिया विधीची व्यवस्था असेल. समाजातल्या जन्माला आईवडिलांच्या पोटी आलेल्या प्रत्येकाला काळाच्या नियतीच्या बोलवण्यानंतर जायचं हे मलाही माहिती आहे आणि त्याच्यामुळं सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे.
मला मगाशी संभाजी होळकर सांगत होता, दादा इथं दशक्रिया विधीला खूप गर्दी असते, अनेक भागातली लोक तिथे येतात आणि तिथं सोय पण चांगली होते. अशा प्रकारच्या अनेक बाबी आपण करायचं ठरवलेलं आहे. कॅनॉलचं काम पण आपण मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेलं आहे. चाऱ्यांची कामं घेतलेली आहेत, अजून काही चाऱ्या राहिलेल्या आहेत. आज अनेक निवेदनं त्या ठिकाणी आलेली आहेत की अशा प्रकारचे पेट्रोल पंप किंवा CNG गॅस पंप किंवा नंदन मिल्क पार्लर हे काढून काही लोकांना पण स्थानिकांना रोजगार व्हावा. आता आपल्या मार्केट कमिटीचे पण जवळपास 3 पंप आपण निर्माण केलेले आहेत आणि चौथा मार्केट कमिटीचाच मेडदला होणारा पण खरेदी विक्री संघ चालवणारा हा एक पंप, त्याचं झालं खरं काम परवानग्या कुणाची हा अहो PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथं आहेत, यांचा बॉस अतुल तुमच्या जवळ आहे, साळुंखे काय कारण सांगता तुम्ही ना. काही जण माझ्या गतीनं जरा कामं करा म्हणजे कामं होती, ही काय पद्धत झाली. त्यांना सांगा, त्यांना भेटा, अतुलला सांगा, तर त्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी. तिथंही चांगला एक पंप शरवीच्या समोर हाही आपल्याला मार्केट कमिटीच्या मालकीचा पण चालवायला खरेदी विक्री संघाला, कारण मार्केट कमिटीला लगेच पंप मिळतो. सुप्याला पण आपण केलेला आहे. मी श्रीधर ताम्रपर्णींना पण सांगेन, आम्ही ज्या ज्या वेळेस सांगितलं तिथं तिथं तुम्ही CNG पंप दिलेले आहेत, तसा एक आम्हाला सुप्याला पण व्यवस्था करून द्या, कारण तोही आता महत्त्वाचा रस्ता रहदारीचा झालेला आहे. आणि या प्रकारे बारामतीच्या सगळ्या भागामध्ये कामं करण्याचा प्रयत्न बाबांनो आपण करतोय. मला बाळासाहेब तुम्हाला सांगायचं की ते मधी गवत वगैरे झालेलं आहे, ते पण डिव्हायडरचं काम लवकरात लवकर पूर्ण करून कडेपर्यंत दिवाळीच्या आत सगळी झाडं लागली पाहिजे अशा पद्धतीनं करा. जिथं कुठं अडचण येईल तिथं मला सांगा, मी ती अडचण दूर करण्याच्या करता जरूर तुम्हाला सगळं सहकार्य त्या ठिकाणी करीन. तसंच माझ्या खंडोबा नगरमधल्या नागरिकांना कसल्याही प्रकारचा वर पाऊस पडला आणि नाझऱ्याचं ओव्हरफ्लोचं पाणी आणि आपल्या फ्री कॅचमेंट एरियातलं किती पाणी आलं तर त्रास होऊ नये, त्याकरता इकडच्या काही इरिगेशनच्या हद्दीमध्ये लोक राहतात, त्यांनाही मी मगाशी धोडपकरांना प्रांताला सूचना केलेल्या आहेत आणि काही जागा उपलब्ध करून परवा जसं 276 घरांचा कार्यक्रम अमराई विभागामध्ये गोरगरिबांच्या करता आपण सुरू केलेला आहे, तशा पद्धतीने इथल्याही गोरगरिबांना चांगल्या प्रकारे जे रस्त्याच्या अतिक्रमणात ते राहत आहेत पण त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था जवळच केली गेली पाहिजे, तशाही प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यांनाही रहदारीच्या वेळेस एखादा रात्री अपरात्री खाताडा पेताडा आला म्हणजे गाडी घालेल घरावर तर त्यांचाही जीव सुरक्षित असला पाहिजे, अशा प्रकारे आमचं सगळ्यांचं नियोजन चालू आहे. विजेचे खांब उभे करण्याचा मोठा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. बाकीच्या पण अनेक सुधारणा आपण करतोय. इकडं वैद्य आपलं आयुर्वेदिक कॉलेज सुरू झाल्यानंतर मेडिकल कॉलेज खूप मोठ्या प्रमाणावर तिथं बदल होईल, या रस्त्यालाही महत्त्व प्राप्त होईल. असे अनेक पालखी मार्ग असतील, बाकीची सगळी कामं असतील, ती कामं आपण चालू केलेली आहेत. आपला नंदन पशुखाद्य हा पण चांगल्या पद्धतीनं चालण्याच्या करता आपल्याला विस्तार वाढ त्याची करावी लागेल. स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर, खाजगी लोक खूप आलेली आहेत. नेचर डेअरी ना, नेचर डेअरी असेल, सोनई दूध डेअरी असेल, असे अनेक जण आपल्याही भागामध्ये अनेकांनी खाजगी डेअऱ्या सुरू केलेल्या आहेत. तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मला टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही, परंतु आपल्या सगळ्यांचा असणारा बारामती तालुका दूध संघ तो देखील पुढं चांगल्या पद्धतीनं चालला पाहिजे. त्याच्यावर असणारे आमचे अधिकारी कर्मचारी त्यांनाही नीटपणे मोबदला मिळाला पाहिजे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना पण चांगल्या प्रकारचा दर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. शिक्षणाच्या बद्दल पण खूप मोठ्या प्रमाणावर आपण काम करतोय. सुप्यामध्ये शिक्षण संस्थेचं मोठं काम चाललं आहे. काराटीला आपल्या फोंडवाड्याच्या पुढं तिथं शिक्षण संस्थेचं मोठं काम त्या ठिकाणी चाललंय. मला काल सांगितलं कोणी पवारसाहेब पण तिथं गेले होते मुंबईला जाताना. इकडे शारदानगरला चाललेलं आहे, बाकीच्या ठिकाणी चाललेलं आहे. अशा करोनाच्या संकटामुळं अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. काहींच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, काहींना रोजगार त्यांचे बुडालेले आहेत.
त्यांचा व्यवसाय अडचणीमध्ये आलेला आहे. असं असलं तरी पूर्वपदावर कसं त्यांचं जनजीवन आणता येईल त्याबद्दलचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. सरकारमध्ये बसून उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही तिथं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिथं काम करू पाहते आणि बाकीच्या संस्था, जिल्हा परिषद, PDCC बँक, आता सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आहे. खरं तर आज माझं चुकलं, नाहीतर एक 4-5 वाजता मेळावा तिकडच्या भागामध्ये घेतला असता तर मला जे काही सांगायचं ते सांगून विड्रॉलचे फॉर्म, ज्यांना पवारसाहेबांच्यावर माझ्यावर विश्वास आहे, आम्ही चांगली ती संस्था चालू अशी खात्री आहे, अशांदा सगळ्यांनाच मी किती 21चं बोर्ड आहे का 23चं? 21 पेक्षा जास्त काही सगळ्यांना उमेदवारी मी देऊ शकत नाही, पण बाकीच्यांनी विश्वास ठेवावा. पुरंदर, बारामती आणि माझं खंडाळा आणि फलटणचा थोडासा भाग असं ते कार्यक्षेत्र आहे. त्या कारखाना पण 3100 रुपये भाव, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मध्ये त्या कारखान्याचा भाव त्या ठिकाणी निघेल. अशा प्रकारे आपण सगळेजण मिळून तेही काम करतोय. विस्तार वाढ तिथं करायची आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपल्या विचाराचं बोर्ड मोठ्या मताधिक्याने, माझा जिरायत भागातला मतदार तिथं मोठा आहे आणि या बाकीच्याही भागातला आहे. तिथं संजय जगताप आपले आमदार आता झालेले आहेत, मागे तेही आपल्याबरोबर होते. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त समविचारी लोकांना एकत्र घेऊन तिथंही पॅनल करून, तिथं तर प्रचाराला अवघे 7-8 दिवस मिळालेले आहेत. माझी आत्ता सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना आहे की त्या बाबतीमध्ये सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या बाहेरच्या पण लोकांनी तिथं जाऊन, माळेगावच्या कार्यक्षेत्रातले असतील, छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातले असतील, तिथं जाऊन जे पॅनल आपण उभं केलेलं आहे, मला वाटतं चिन्ह कपाशीच आहे ना रे, नाही मिळणार आहे, पण आपली मागणी पहिली आहे त्याच्यावर तेच मिळेल. आता आपण त्या पदावर असताना मिळणार नाही ना म्हणल्यावर काय झालं, तर त्याच्यामुळं तशा पद्धतीचं चिन्ह आपण घेऊ आणि ते सर्व दूरपर्यंत पोचू. त्याच्यातनं आणखीन तिथल्याही कारखान्याच्या संदर्भामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये तो कारखाना अधिक मजबूत व्हावा, अधिक चांगला दर द्यावा, लोकांचं राहणीमान तिथलं बदलावं, आर्थिक सुबत्ता तिथं आणखीन मोठ्या प्रमाणावर नांदावी, त्याचबद्दलचा प्रयत्न माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा राहील. मागच्या वेळेस तर तिथल्या निवडणुकीमध्ये तिथली परिस्थिती फार वेगळी होती, कर्ज होतं, बाकीच्या अडचणी होत्या. त्यावेळेस मी जे काही शब्द दिले होते ते सगळे मी पूर्णत्वाला नेले आणि मला विश्वास आहे की लोक साहेबांच्यावर, माझ्यावर विश्वास ठेवून, सुप्रियावर विश्वास ठेवून, आमच्या संजय जगतापांच्यावर विश्वास ठेवून तिथं निश्चितपणे पॅनल निवडून आणण्याचं काम करतील. अशा पद्धतीनं PDCC बँकेला काही नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने बरेच नवीन बदल केलेले आहेत आणि त्याच्याकरता आम्ही कोर्टामध्ये जातोय. त्याच्यामध्ये जवळपास बँक चालवण्याचा अधिकार जिल्ह्याचा जवळपास काढून घेतलेला आहे. चेअरमनच्या बद्दल पण त्यांचाच हस्तक्षेप, डायरेक्टरांच्या बद्दल पण त्यांचाच हस्तक्षेप. वास्तविक आपण सगळ्यांनी मिळून ती बँक अतिशय चांगली चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 बँकेमध्ये सातारा बँक, PDCC बँक यांचा समावेश होतो, पण तरी देखील सहकार बँकामधलं सगळं असलेलं अर्थव्यवस्थाच त्या ठिकाणी स्वतःच्या ताब्यामध्ये यावी अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु त्याच्यात वकिलाचा सल्ला घेऊन काही सरकारच्या वतीनं, सहकार विभागाकडनं काही पुढं कशा पद्धतीनं जायचं त्याचा आम्ही विचार करतोय आणि तेही काम चाललेलं आहे. खरेदी विक्री संघ आणि बाकीच्याही संस्था नीटपणे चालवण्याचा आपला प्रयत्न. आता रोकडे तर काही मला कळलं की MTech इंजिनियर आहेत वाटतं, रोकडे इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत, तर त्यांना एक चांगला निधी त्याकरता देण्याचं काम, ढेपे तुमचे रस्ते चाललेले त्याला निधी देण्याचं काम, 25-15चा निधी देण्याचं काम, गावामध्ये अनेक विकासाची कामं करण्याचं काम हे आपण करतोय. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. खंडोबानगरचे सहकाऱ्यांनी कितीदा तरी बघितलं असेल, त्या पेट्रोल पंपाच्या कामाच्या वेळेस मी आणि माझे सहकारी इतक्यादा इथं आलोय, कसा रस्ता असला पाहिजे, डिवायडर कसा असला पाहिजे, कुठं वळायचं, काय करायचं, फार बारकाईनं आपण त्या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देतोय आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारची बारामती शहरात आणि ग्रामीण भागामध्ये निर्माण करण्याचं पवार साहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न
तडीस नेण्याचं काम आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे आणि त्याला तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. आज खंडोबा नगरच्या ग्रामस्थांनी पण खंडोबा देवीच्या फोटोची प्रतिमा देऊन माझा सत्कार केला, त्याबद्दल त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. आणि आतले पण रस्ते झालेले आहेत, अजून काही काम राहिलेलं असेल तर सांगा, तो तुमचा हक्क आहे. फक्त सगळ्यांना स्वच्छता ठेवायला शिका. सगळ्यांचे टॉयलेट्स असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या पण व्यवस्थितपणे करा. मी मगाशी अशोकच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या वेळेस पण बोलत असताना सांगितलं की बाबांनो, तुम्हाला काही आणखीन काही नवीन नवीन कल्पना सुचत असेल, नवीन नवीन तुमच्या काही सूचना असतील तर जरूर मला करा, माझ्या सहकाऱ्यांना करा, त्याचाही मी स्वागत करेन. त्याच्यामध्ये देखील चांगल्या सूचना कशा पद्धतीनं आपल्याला अंमलबजावणी करता येईल त्याबद्दलचा प्रयत्न माझा सगळ्यांचा राहील. परंतु हे एकट्या दुकट्याचं काम नाही, आपल्या सगळ्यांचं काम आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बारामतीमध्ये आपला पण विचार त्या ठिकाणी केला जातो, हीच भावना कृतीतनं वाढवण्याचं काम आणि निर्माण करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित आपण सगळेजण यशस्वी होऊ याबद्दल माझ्या स्वतःच्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. आता इथं येणाऱ्यांना माझी व्यवस्थापिका संचालकांना विनंती आहे की माझी स्वतःची गाडी जरी पेट्रोल डिझेल भरायला आली तरी देखील बिल घ्यायचं, उधारी बिधार घ्यायचं नाही. कारण CNG घ्यायला येऊ, काही घ्यायला येऊ, अजिबात उधारीचा धंदा नको आहे आपल्याला. सगळ्यांचा रोखीचा धंदा त्या ठिकाणी असला पाहिजे. हे कटाक्षाने संदीप तू असशील किंवा बाकीचे तुमचे व्हाईस चेअरमन राजेंद्र असेल किंवा व्यवस्थापक संचालक ढोपे, मग तेच ना, म्हणजे एक प्रकारचे पैसेच भरून घेतले म्हणजे रोखीनच दिल्यासारखे आहे ना. तर त्या पद्धतीनंच करा. थोडासा वाईटपणा कुणाला वाटेल पण त्याला इलाज नाही. आणि आपला पंप 24 तास चालणार आहे ना, रात्री पण 24 तास पेट्रोल पंप. कुणालाही कधी रात्री अपरात्री डिझेल पेट्रोल किंवा CNG गॅस पाहिजे असेल तर त्यांनी तिथे यावं. अतिशय व्यवस्थित त्याची क्वांटिटी जेवढी असायला पाहिजे तेवढी क्वांटिटी, तिथं कुठंही 1 मिलीमीटर पण इकडं तिकडं काही होणार नाही अशा पद्धतीनं हे सगळं काम करायचं आहे. इथल्या स्टाफला मला सांगायचं आहे की बाबांनो, तुम्ही CNG गॅस पंपावर काम करत असाल किंवा माझ्या मिल्क पार्लरमध्ये, नंदन मिल्क पार्लरमध्ये काम करत असाल किंवा नंदन पेट्रोल पंपामध्ये काम करत असाल, तिथं कुठंही ग्राहकाशी अरोगंटली वागू नका, उद्धटासारखं वागू नका. त्याला नीटपणे सेवा त्यांना द्या. सर्व्हिस फार महत्त्वाची आहे. उद्याच्याला तुम्ही जरा चुकला तर लोक म्हणतील त्या पंपावर अजिबात जायचं कारण नाही, तिथं काही चांगली सेवा मिळत नाही. आलेल्या ग्राहकाचा कमीत कमी वेळेमध्ये त्याचं काम कशा पद्धतीनं करता येईल आणि त्याला कसं पुढं पाठवता येईल याबद्दलचा निश्चितपणे प्रयत्न झाला पाहिजे. माझी स्वतः ढोपे यांनाही सूचना आहे, संदीप जगतापचं वाहन आलं, राजेंद्र रायकरचं वाहन आलं तरी देखील त्यांना उधार नाही. म्हणजे चेअरमन असो, व्हाईस चेअरमन असो, कुणी नसो, मी आलो तरी नाही म्हणल्यावर बाकीच्यांचं काय घेऊन बसला. अशा प्रकारचं तुमचं नियोजन असलं पाहिजे आणि हा पंप चांगला चालावा. काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल कारण पुढं इलेक्ट्रिक कार येणार आहेत. परवा मागच्या 15 दिवसात मी स्वतः 3 चाकी पियाजोला मी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक रिक्षा चालवून बघितली. अतिशय सुंदर ती चालती, आवाज येत नाही, खर्च जास्त नाही. ॲव्हरेज 40 का 50 पैशामध्ये 1 किलोमीटर ती जाणार आहे. त्याच्यातनं चांगल्या प्रकारे ग्राहकालाही परवडणार आहे आणि जो रिक्षा मालक असेल त्याला पण त्या ठिकाणी परवडणार आहे. 4 चाकी गाड्या आता यायला सुरुवात होतीये. 2 चाकी रिक्षा, 2 चाकी स्कूटर आणि मोटरसायकल पण यायला सुरुवात झालेली आहे. CNGवर काही जण ट्रॅक्टर पण चालवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता इथेनॉलवर पण काही जण ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न करतायत, संशोधन करतायत. असा अनेक बाबी आहेत. तुमच्या ब्राझीलमध्ये तर सगळ्या गाड्या इथेनॉलवरच चालतात, तिथं पेट्रोल भानगड नसती. असे बदल होत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या काळामध्ये संदीप आणि माझं संचालक बोर्ड यांनी इथं चार्जिंगची पण व्यवस्था
तीच ती फ्युचरमध्ये त्याचाही विचार आपण सगळ्यांनी करून ठेवा आणि त्या पद्धतीनं आपलं सगळ्यांचं नियोजन असलं पाहिजे हीच सूचना करतो. PDCC बँकेबद्दल तर यंदा खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही पीक कर्जाचं वाटप केलेलं आहे. कालच मी आढावा बैठक कलेक्टरच्या बरोबर घेतलेली आहे. कलेक्टरनी पण मला दाखवलं जवळपास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या 95%, 99 आता 99 झालं, कारण काल मला आकडे होते तर 95% होते. ते त्याच्यामुळं ॲव्हरेज 85% येत होतं, कारण काही खाजगी बँका आणि काही ग्रामीण बँक म्हणून तिचा उल्लेख झाला, त्यांचं थोडंसं कमी पडलेलं आहे. मी कलेक्टरला सांगितलं व तो त्यांचा अधिकार आहे का. आज महाविकास आघाडीच्या सरकारने 0% व्याजाने पीक कर्ज शेतकऱ्याला द्यायचं ठरवलेलं असताना माझ्या शेतकऱ्याचा पण त्याच्यामध्ये फायदा झाला पाहिजे, अशा प्रकारचं मी तिथं कळवलंय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आता भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगतो, लेखी परीक्षेमध्ये पास झाल्याशिवाय रमेश आप्पा थोरातांनी ठरवलं कुणाला लावायचं तरी ते लावू शकत नाही, किंवा मी ठरवलं तरी कुणाला लावू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. लेखी परीक्षेत पास व्हावंच लागेल. तोंडी परीक्षेचे काही मार्क किती ठेवले तोंडीचे, तर ते मार्क आहेत ते कदाचित आम्हा लोकांच्या हातात आहेत. हां, तर अशा प्रकारचं आहे. त्याच्यावर मेरिटची जी मुलं मुली असतील त्यांना निश्चितपणे तिथं संधी मिळेल आणि बाकीचं जे काही थोडंफार सहकार्य लागेल ते आमच्या हातात असलेल्या मार्कापुरतं त्याचं मेरिट बघून आम्ही पण तिथं मदत करण्याची भूमिका निश्चितपणे घेऊ, अशा प्रकारची ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मला वाटतं पुढच्या कधी घेतली आपल्या जनरल बॉडी, 30 तारीख शनिवारी बारामती तालुक्यातल्या अनेक संस्थांच्या GB घेतलेल्या आहेत. बहुतेक GB ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहेत. त्याच्यावर तिथं फार काही मला बोलता येणार नाही, कारण ऑनलाईनमध्ये हा काय बोलतोय तो काय बोलतोय ते नुसतं आपलं म्हणायला ऑनलाईन, ऑफलाईनला वेगळं होतं. आता मी बऱ्याचशा ठिकाणी परवानगी घेऊन देखील ऑफलाईन नियमाचं पालन करून सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. तशा पद्धतीनं आपण या सगळ्या संस्थांच्या ऑनलाईन जनरल बॉडीज देखील पार पाडू. तसंच 20 तारखेपासून विड्रॉल आहे काय सोमेश्वरचे, आज 4 वाजता जर मेळावा लावला तर जमेल का काय? हटक्यात निरोप जातील काय लोक, म्हणजे निरोप लगेचच आज करा, 4 वाजता व्यवस्था करा. कुठं करता? सोमेश्वर पॅलेस. हा काय काय आता मुडाळ्यात कुठं काढणार आहे कार? अरे शेतकरी मेळावा नाही, आपला सभासदांचा मेळावा, शेतकरी मेळावा तुझ्याकडे घेऊ. हे आत्ताचे कारखान्याची निवडणूक लागली त्याचा मेळावा म्हणतो. दुसरा मेळावा जो शेतकऱ्यांचा घ्यायचा तो संभाजी ह्याच्याकडे घ्यायची व्यवस्था कर. हे चालतंय रे. ऑनलाईनमध्ये काय पटापटा कळवता येतं, फोनवर सगळ्यांना कळवा. तिकडं संजय जगतापांनाही सांगा, मकरंदाबाला नको, बघा प्रयत्न करा, पण मकरंदाबाचं पण सहकार्य आपल्याला नेहमी असतं. कशा पद्धतीनं लावा 4 वाजता. सोमेश्वर ह्याला आर्यनला विचारा ना, नाही आहे का आज अवेलेबल, आणि तशा पद्धतीने आज लावा. माझी चूक झाली. मी पुरुषोत्तम दादा तुम्हाला आणि संभाजीला निरोप द्यायचं ठरवलेलं होतं की आज माझे 4 वाजेपर्यंत इथले सगळे कार्यक्रम उरकायचे आणि मेळावा घेऊन जायचं, म्हणजे मग 20 तारखेपासून पुन्हा काय करायचं काय नाही वगैरे 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 प्रश्न तिथं येणार नाही. तर मी 4 वाजेपर्यंत तिथं पोहोचतो. 4 ते 4:30 थोडं अर्धा तास पुढं मागं त्या ठिकाणी होईल. बाळासाहेब तावरे देखील येतील, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला तिथं मिळेल. कशा पद्धतीनं अडचणीमध्ये असणारा कारखाना बाहेर काढायचा काय द्यायचं, गमतीचा भाग नाही बाळासाहेब, तुम्हाला पण यावं लागेल. आणि माझ्या संस्थांचे सगळे पदाधिकारी मला तिथं दिसले पाहिजे. प्रशांत तू असेल, संदीप तू असेल, किंवा जे कोणी खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, दूध संघ, सगळे पदाधिकारी तिथं असले पाहिजे. सभापती, उपसभापती, आमचे प्रमोद काकडे बांधकाम सभापती,
त्या पद्धतीनं तिथं घेऊ आणि अशा प्रकारे पुढं आपल्या कशाही वाटचाल राहील त्या पद्धतीनं आपण काम करू.